नमस्कार मित्रांनो, नरसिंगे केशर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत न्यूरोसिस आणि सायकोसिस. मेंटल हेल्थ नर्सिंग JNM सेकंड इयरला विचारला जाणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डिफरन्सेस विचारला जातो, 5 मार्काला प्रश्न, आपण तो बघणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मध्ये मध्ये स्किप करू नका, नाहीतर व्हिडिओमधलं थोडंफार कळणार नाही तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 5 मार्काला विचारला जातो मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये प्रश्न. तर न्यूरोसिस आणि सायकोसिस त्याचा डिफरन्स आपण बघणार आहोत. तर पहिला आपण न्यूरोसिसमधला डिफरन्स बघूया. तर तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे. न्यूरोसिस ही एक सौम्य स्वरूपाची मानसिक विकृती आहे. ह्या दोन्ही न्यूरोसिस सायकोसिस मानसिक विकृतीच आहेत. बट न्यूरोसिस आणि सायकोसिस याच्यामधले काय डिफरन्स आहे तो आपण बघणार. हा विचारला जातो 5 मार्काला प्रश्न. तर न्यूरोसिस एक सौम्य स्वरूपाची मानसिक विकृती आहे न्यूरोसिस. तर मानसिक आजारांमध्ये सायकोसिक तीव्र व गंभीर स्वरूपाची विकृती. मानसिक आजारामध्ये जे सायकोसिस आहे ते तीव्र व गंभीर स्वरूपाची विकृती आहे. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स यामध्ये यामध्ये काय होतं तर व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण असते न्यूरोसिसमध्ये. पण सायकोसिसमध्ये काय होतं, यामध्ये व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण नाहीसे होते. सायकोसिसमध्ये काय असतं तर व्यक्तीचं काय होतं तर स्वतःवरील नियंत्रण आहे ते नाहीसं होऊन जातं. तिसरा डिफरन्स आहे वास्तवाशी असलेला संबंध अंशतः तुटलेला असतो. वास्तवाशी जो संबंध असतो तो अंशतः काय असतो तुटलेला असतो. त्याच्यानंतर वास्तवाशी असलेला संबंध म्हणजे अंशतः तुटलेला असतो न्यूरोसिसमध्ये. पण सायकोसिसमध्ये काय असतं तर पूर्णपणे वास्तवाशी असलेला जो संबंध आहे तो तुटलेला असतो सायकोसिसमध्ये. पण न्यूरोसिसमध्ये थोडाफार संबंध तुटलेला असतो अंशतः. त्याच्यानंतर चौथा डिफरन्स यामध्ये सहसा व्यक्तिमत्वावर परिणाम होत नाही. न्यूरोसिसमध्ये काय होतं व्यक्तिमत्वावरती परिणाम होत नाही. पण सायकोसिसमध्ये काय होतं यामध्ये पूर्ण व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम सायकोसिसमध्ये झालेला असतो. त्याच्यावरून विचार करा केवढी तीव्र स्वरूपाची गंभीर स्थिती असेल. त्याच्यानंतर आपण 5वा डिफरन्स बघू. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता दुर्लक्षलेली नसते. न्यूरोसिसमध्ये काय होतं तर वैयक्तिक स्वच्छता काय असते दुर्लक्षलेली नसते. पण सायकोसिसमध्ये काय होतं यामध्ये व्यक्ती स्वच्छ राहत असतो, स्वच्छतेकडे लक्षच नसते, एकदम वैयक्तिक स्वच्छता म्हणजे दुर्लक्षितच केलेली असते. का नियंत्रण आहे स्वतःवरती, तर मग कसं वैयक्तिक त्यांना काहीही कळत नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा डिफरन्स आहे यामध्ये स्वतःला इजा करण्याचा धोका कमी असतो. न्यूरोसिसमध्ये काय आहे तर स्वतःला इजा करून घेण्याचा रुग्णाने धोका थोडाफार कमी असतो न्यूरोसिसमध्ये. पण सायकोसिसमध्ये काय होतं यामध्ये स्वतःवर नियंत्रण नसतं. मग लोक दुसऱ्यालाही म्हणजे त्रास देऊ शकतात किंवा स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करतात, आत्महत्येचा विचार करतात सायकोसिसवाले. त्यांचं कारण स्वतःवर नियंत्रण नाही आहे. त्यांना बाहेरची दुनिया एकदम कोणीतरी आपल्या जीवावर उठले किंवा आपला इथे राहून काय उपयोग नाही आहे, अर्थ नाही आहे, कंटाळा आलेला असतो त्यांना जीवाचा, त्यांचं स्वतःवर नियंत्रण नसतं. त्याच्यामुळे ते लोक म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर 7वा आहे भ्रम व अवस्तुबोधन क्वचित आढळतात. यामध्ये काय न्यूरोसिसमध्ये भ्रम व अवस्तुबोधन क्वचित आढळतात. पण सायकोसिसमध्ये काय होतं भ्रम व अवस्तुबोधन याने ग्रासलेला असतो व्यक्ती सायकोसिसमध्ये आणि ह्याच्यामध्ये क्वचित आढळतो. पण सायकोसिसमध्ये ग्रासलेलाच असतो व्यक्ती. त्याच्यानंतर 8वा आहे ह्याच्यासाठी कारणीभूत घटक आहे जैविक घटक, सामाजिक, शैक्षणिक घटक न्यूरोसिससाठी कारणीभूत असतात. पण म्हणजे सायकोसिससाठी काय तर मनोविकारास कारणीभूत घटक अनुवंशिक घटक असतात, जैवरासायनिक घटक, पर्यावरणीय घटक, अशा प्रकारे जे घटक आहेत ते सायकोसिस होण्यासाठी कारणीभूत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वा फरक आहे तारतम्य भाव असतो. चांगली वाईट चूक बरोबर समजते. न्यूरोसिसवाल्यांना काय असतं तर तारतम्य भाव असतो. चांगली वाईट चूक बरोबर ह्या लोकांना कळतं. पण सायकोसिसवाल्यांचं कसं असतं तारतम्य भाव नसतो. चूक बरोबर चांगली वाईट ह्या लोकांना काहीच कळत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वा आता आपण बघूया. हा आजार बरा होतो, पुन्हा उद्भवण्याची शक्यता नसते, उपचार करणे सोपे जाते. न्यूरोसिस हा कसा आहे आजार तर तो आजार बरा होतो,
म्हणजे चांगलं वाईट म्हणजे उपचार त्यांच्यावरती उपचार केला तर ते लोक बरे होऊ शकतात आणि पुन्हा हा आजार उद्भवण्याची शक्यता खूप कमी असते न्यूरोसिसमध्ये. पण सायकोसिस कसं आहे, आजार पूर्ण बरा होईलच असे नाही, पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते, उपचार करणे अवघड असते. तर न्यूरोसिस कसं आहे तर पुन्हा उद्भवण्याची शक्यता कशी असते, जास्त असते. आणि हा आजार पूर्णपणे बरा होईल की नाही असं म्हणजे सायकोसिस बरा होईल की नाही हे थोडंसं माहीत नाही आहे. हा आजार पूर्ण बरा होईलच असे नाही, पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते, उपचार करणे अवघड असते. ह्या लोकांवरती उपचार करणं अवघड असतं. त्याच्यानंतर खूप गोष्टी असतात आणि ह्याच्यामध्ये कसा हा आजार बरा होतो, उद्भवण्याची शक्यता नसते, उपचार करणे सोपे असते ह्याच्यावरती न्यूरोसिसमध्ये. त्याच्यानंतर 11वा आहे, उपचार हा सहसा मानसिक असतो, औषध देखील लिहून दिली जाऊ शकतात. उपचार हा सहसा हा आजाराचा उपचार मानसिक असतो. औषधं जर आपण लिहून दिली, टॅब्लेट देतात, जर असं असेल काही तर आपण टॅब्लेटने देखील त्या लोकांना बरं वाटू शकतो, औषधाने देखील तो बरा होतो. पण सायकोसिस ह्या आजारासाठी उपचार अँटीसायकोटिक औषधं, मानसशास्त्रीय उपचारांनी ह्या आजारांवरती उपचार करावा लागतो. ओके, अशा प्रकारे डिफरन्स आहे दोन्हीमधला. त्याच्यानंतर 11वा आहे, स्वतः आजारी आहोत हे त्यांना समजते, स्वतःहून उपचार घेण्यास येतात. ह्या लोकांना कसं आपण स्वतः आजारी आहोत हे कळतं, ते स्वतःहून उपचार घेण्यासाठी येतात. तर ह्याच्यामध्ये काय तर त्यांना काहीही कळत नाही, उपचारासाठी धरून पकडून आणावे लागते. सायकोसिसवाल्यांना कसं आहे तर त्यांना काहीही कळत नाही, उपचाराचे धरून पकडून अशा पद्धतीने त्यांना घेऊन यावं लागतं. त्याच्यानंतर उपचार पद्धतीमध्ये यात ECT उपयोगी नाही. ह्या उपचार पद्धतीमध्ये न्यूरोसिसमध्ये समजा ECTचं जर आपल्याला द्यायचं तर ते ECT ह्या उपचार पद्धतीमध्ये उपयोगी नाही. पण ह्या पद्धतीमध्ये सायकोसिसवाल्यांना ECT खूप अत्यंत उपयोगी आहे. यामध्ये सायकोसर्जरी उपयोगी नाही आणि यामध्ये सायकोसर्जरी अत्यंत उपयोगी आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. असे डिफरन्स आहेत, नोट्स काढून घ्या तुम्ही. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.